महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग अशोक खराचा तपासात अजबच दावा। माझ्या अंतर्मनाने धोका दिला, मी भले केले तेच उलटले, खराची उद्विग्न प्रतिक्रिया, सूत्रांची माहिती। अत्याचारी खराचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह, भविष्य सांगण्याच्या बहाण्याने 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं तपासामध्ये उघड, खरात सध्या पोलीस कोठडी। 1.5 वर्षांपूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांग वायूचा झटका आल्याची माहिती। शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती। डॉक्टर भक्ताने खरातवर उपचार केले होते। भोंदू खरातचा मरणाची भीती दाखवून फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळले। पुण्यातील राजेंद्र जासूद यांची तक्रार, फार्म हाऊससाठी तुर्कीमधून फर्निचर आणल्याची माहिती। कस्टम ड्युटी भरली की नाही याचीही तपासणी होणार। अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातची मालमत्ता सील केल्यानंतर SIT कडून चौकशीचा फास। खरातच्या ओकस कार्यालयामध्ये केबिनमध्ये छोटे स्पॉटलाइट्स आणि भिंतीवर ओम लिहिल्याचं समोर, यातून आध्यात्मिक असल्याचं खरात लोकांना भासवत होता। अत्याचारी भोंदू अशोक खरातकडून ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा वापर, रेफरन्स नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून विश्वास संपादन करायचा। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारी नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला। भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयावरून 0वर। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा। आधीच्या 50% व्यावसायिक LPG वाटपावर आणखी 20% वाढ। औद्योगिक क्षेत्राला एकूण 70% व्यावसायिक LPG वाटप होणार। स्टील, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल, केमिकल, प्लास्टिक उद्योगांना प्राधान्य। देशाकडे 60 दिवस पुरेल इतका तेल साठा। 1 महिन्याच्या LPG पुरवठ्याची पूर्ण व्यवस्था। इंधन टंचाई असल्याच्या अफवेनंतर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। देशभरात लॉकडाऊन लागणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज। इंधन पुरवठ्यावरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची एक्स पोस्ट। राज्यात इंधन टंचाईच्या भीतीने पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा। कुठे पाण्याची टाकी घेऊन ग्राहक रांगेत, तर काही ठिकाणी बाटलीमध्ये पेट्रोल न दिल्यामुळे हाणामारीच्याही घटना। आखाती देशातील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधणार। आज संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा। निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री मात्र बैठकीत नसतील। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प कामं पूर्ण करणारी व्यक्ती। अमेरिका भारताचे संबंध अधिक दृढ होतील। भारतातील अमेरिकी दूतावासाकडून अधिकृत ट्विट करत पंतप्रधान मोदींचं कौतुक। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रावरील हल्ले 10 दिवसांसाठी थांबवले। 6 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत हल्ले स्थगित। इराणकडून हॉर्मुझमधून 10 तेलवाहू जहाजांना जाण्याची परवानगी। ट्रम्प यांची माहिती। इराण आणि भारतामध्ये इंधन व्यापार पुन्हा सुरू। पहिला मालवाहू LPG जहाज या आठवड्यामध्ये भारतामध्ये दाखल होणार। अमेरिकेनं इराणवरील कठोर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे व्यापार ठप्प झाला होता। इराण-इस्रायल युद्धाच्या मुद्द्यावरून